वार्तांकन रोखठोक बातमी। राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी अखेरपर्यंत राज्यातील 50%च्या आतील आरक्षण असलेल्या महापालिकांच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता चांगलेच वाहू लागलेले दिसत आहे। इच्छुकांसह माजी नगरसेवकांनी आपापल्या पारंपरिक प्रभागात जय्यत तयारी सुरू केली आहे। प्रभागनिहाय चौकात बॅनरबाजी सुरू केलेली दिसते आहे। त्या बॅनरवर पक्ष आणि स्वतः माजी उमेदवारांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडलेला दिसत आहे। दरम्यान शहराचं वातावरण निवडणुकीच्या अनुषंगाने ढवळून निघतंय। सत्ताधारी भाजप आणि पक्षासह सत्तेतील इतर शिंदेसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी देखील जोमाने तयारी करताना दिसतात। तर दुसरीकडे विरोधी बाकावरील उद्धव सेना, काँग्रेस आणि साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपली चाल खेळण्यास सुरुवात केली आहे। भाजप आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुकांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये आजी माजी नगरसेवक तसेच नौखे उमेदवार सहभागी आहेत। भाजप पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी माजी नगरसेवक तसेच नव्या उमेदवारांची रीग वाढत चाललेली आहे। अशातच प्रत्येक प्रभागामध्ये आता उमेदवारांचे बॅनर झळकताना दिसत आहे। शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागात हे बॅनर लावण्यात आले। त्या बॅनरवर माजी नगरसेवकांनी केलेली विकास कामांची यादीच मांडली आहे। तर काही ठिकाणी नवीन उमेदवार आपल्या भविष्यातील कामांची यादी घेऊन जनतेसमोर आलेले दिसतात। महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास अद्याप अवधी आहे। यासंबंधी लवकरच निवडणूक आयोगांकडून निर्देश जारी करण्यात येतील, परंतु त्यापूर्वीच निवडणुकीचा गरमागरमीचं वातावरण तयार केलं जात आहे। त्यामुळे विरोधी पक्षातील उमेदवारांची चलबिचलता वाढत चाललेली आहे। प्रभागात वातावरण निर्मिती करण्यासाठी प्रत्येक माजी नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवार सकाळपासून संध्याकाळपर्यंत 3 ते 4 वेळा चक्रा मारत आहेत। नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्राधान्यक्रम देत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।